महाराष्ट्राच्या हितापेक्षा दोन भावांचा अहंकार काही मोठा नाही। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल। लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळेल अशा स्वरूपाची स्टेटमेंट गेल्या काही दिवसात आठवड्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उभाटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आली। अर्थातच याची सुरुवात महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी एका स्टेटमेंटमुळे झाली। या स्वरूपात मग अनेक बातम्या आल्या या दोन्ही पक्षांची आणि या दोन भाऊ एकत्र येणार का या संदर्भातल्या। त्याविषयी आजचा आपला व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका। ऑफिशियल अजय निकते हे आपणा सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका। बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम 2 दिवसापूर्वी अहमदाबाद येथे झालेली विमान अपघाताची एक अत्यंत दुर्दैवी घटना, ज्यामध्ये जवळपास 250हून जास्त मृत्युमुखी पडलेले आहेत, त्या सर्वांना ऑफिशियल अजय निकते आणि माझ्या कुटुंबियांतर्फे मी श्रद्धांजली वाहतो। आणि मग आपण या आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळूया। खरं तर परवाच्या दिवशीच म्हणजे गुरुवारी ही जी अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडली दुपारच्या वेळेस, आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशातच नाही तर संपूर्ण जगामधला एक माहोल बदलून गेला होता। एक ज्याला म्हणता येईल की एक शोककळा प्रामुख्याने देशावरती, आपल्या भारतावरती पसरली होती आणि अर्थातच जगावरती देखील पसरली होती। सर्वांनाच या संदर्भातले, या झालेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भातले विषयामध्ये एक वेगळ्या प्रकारचं ज्याला म्हणता येईल की एक दुःख, एक आंतरिक काळजी निर्माण झाली होती। आणि त्यामुळे त्याच दिवशी सकाळी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती एक घटना घडली होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बांद्रा इथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली। आणि सकाळी ती भेट झाली। आणखीन भारतातल्या सर्व माध्यमांनी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी आणि महाराष्ट्रातलं तर काही विचारूच नका, त्यांनी त्याची दखल घेतली आणि ब्रेकिंग न्यूज चालू झाल्या आणि दिवसभर त्याच्यावरती आता चर्चा होत राहणार। वेगवेगळ्या पॅनल्स येणार, वेगवेगळ्या चॅनल्सवरती या संदर्भात बोलणार, आपली मतं मांडणार। थोडक्यात त्या दिवसाचा टीआरपी प्रामुख्याने मराठी माध्यमांचा काय असणार आणि कुठल्या विषयावरती असणार हे सकाळी 10:30-11च्या सुमारासच निश्चित झालं होतं। पण अत्यंत दुर्दैवाने एक दुर्घटना घडली अहमदाबाद इथे। अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान त्यांच्या सर्व सहप्रवाशांसह जवळपास 242 क्रू मेंबर्ससह कोसळलं। आणि ते ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणचं जे हॉस्टेल होतं मेडिकल कॉलेजचं, त्या हॉस्टेलमधले काही विद्यार्थी, आजूबाजूला राहणारे काही नागरिक आणि त्या विमानातले प्रवासी, असे जवळपास 250हून जास्त प्रवासी, असे जवळपास 250हून जास्त नागरिक, निष्पाप नागरिक या दुर्दैवी अपघातामध्ये मृत्युमुखी पडले। अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान कोसळलं आणि इकडे महाराष्ट्राच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये सकाळी निर्माण झालेली राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मेगा न्यूज, मेगा बातमी क्रॅश झाली। आणि ही बातमी क्रॅश झाल्यामुळे तो परवाचा दिवस, कालचा दिवस, याच्यावरती जास्त काही कुठे चर्चा नाही झाली। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या सर्व दुर्दैवी आणि निष्पाप नागरिकांना आपण श्रद्धांजली वाहिलेली आहे। आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया। 19 एप्रिलला
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि राज ठाकरे यांचे जवळचे स्नेही मित्र महेश मांजरेकर यांच्या एका पॉडकास्टमध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना, मांजरेकरांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या हितापेक्षा दोन भावांचा अहंकार मोठा नाहीये, मोठा ठरू शकत नाही. आणि मग अर्थातच त्याच्याबद्दलची वेगवेगळी रिपरकेशन्स निर्माण झाली. त्यानंतर बातम्या यायला लागल्या की दोन भाऊ एकत्र येणार का, दोन पक्ष एकत्र येणार का. आता आणि हा मूळ मुद्दा आणि ही मूळ चर्चा खरी तर इथनं सुरू व्हायला पाहिजे की दोन भाऊ एकत्र येणार आहेत का दोन पक्षाचे प्रमुख एकत्र येणार आहेत, दोन पक्ष एकत्र येणार आहेत. कारण हे जे दोन पक्षाचे प्रमुख आहेत ते दोन भाऊ देखील आहेत आणि ते का वेगळे झाले होते याचा पहिले विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. एका भावाला पक्ष काढायची हुकी आली म्हणून तो बाहेर पडला नव्हता. त्याला बाहेर पडणं भाग पाडलं गेलं. त्याला इतक्या वाईटरित्या कॉर्नर केलं गेलं की त्याला जाहीररित्या येऊन असं म्हणावं लागलं की माझ्या विठ्ठलाला, म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांना, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना, वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना, त्या नेत्याच्या सख्या काकाला विठ्ठलाची उपमा देऊन हा बाहेर पडलेला नेताच म्हणजे राज ठाकरे असं म्हणाले की माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे आणि म्हणून माझ्यावरती ही बाहेर पडायची वेळ आलेली आहे. आणि हे बडवे दुसरे तिसरे कोण नव्हते तर ज्यांच्या बरोबर आता तो परत जावा त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आजूबाजूला असणारे, त्यांच्या इर्द गिर्द असणारे तेव्हाचे त्यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी यांचा उल्लेख राज ठाकरे यांनी बडवे म्हणून केला होता. हे इथे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. राज ठाकरे हे बाळासाहेबांना यातना देऊन बाहेर पडतील एवढे असंवेदनशील नाहीत, हे तुम्ही आम्ही सगळेजण जाणता. पण त्यांना बाहेर पडण्याची वेळ आणली गेली आणि आता आज परत तेच राज ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जावेत, दोन भावांनी एकत्र यावं म्हणून प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न करायला आणि प्रयत्न व्हायला काहीच हरकत नाही. दोन भाऊ एकत्र आले तर याच्यासारखं ज्याला म्हणता येईल की सोन्याहून पिवळी गोष्ट कुठलीच असू शकत नाही, याच्यासारखी अत्यंत आनंददायी गोष्ट महाराष्ट्रासाठी दुसरी कुठलीच असू शकत नाही. माफ करा मित्रांनो, दुसरी कुठलीच असू शकत नाही. पण केवळ दोन भाऊ एकत्र येणार नाहीयेत, दोन पक्ष प्रमुखांनी आणि दोन पक्षांनी एकत्र यायची अशी ही चर्चा आहे. आणि ते पण अशा वेळेस की बाहेर पडल्यानंतर दोन वेळा एकत्र येण्यासाठी टाळी देण्यासाठी म्हणून हात पुढे केला गेला होता राज ठाकरे यांच्याकडनं उद्धव ठाकरे यांच्यासाठी. तर तेव्हा कुठल्या प्रकारची वागणूक राज ठाकरे आणि मनसेला देण्यात आली याची चर्चा माध्यमांमध्ये झालेली आहे. राज ठाकरे यांनी स्वतः केलेली आहे, राज ठाकरेंच्या प्रवक्त्यांनी देखील केलेली आहे. आणि बाहेर पडल्यानंतर काय काय घडलं ते देखील महाराष्ट्राने आणि माध्यमांनी आणि तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. कुठल्या प्रकारचे राडे झाले मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती उतरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि तत्कालीन शिवसेनेच्या म्हणजे उभाठाच्या नाही, उभाठा शिवसेनेच्या नाही, एकसंघ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी अक्षरशः एकमेकांची डोकी फोडलेली आहे, टाळकी फोडलेली आहे. एकमेकांच्या विरोधात इतक्या प्रकारच्या विविध तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रभर झालेल्या आहेत आणि आता त्या एकत्र येण्याच्या गोष्टी सुरू आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, आता पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, त्याबद्दल वादच नाही. उभाठाचे नेते तर आता असं म्हणतायत की जुनं सगळं विसरून जाऊन एकत्र आलं पाहिजे. स्वाभाविक आहे, त्याच्यात काही गैर नाही. विसरल्याशिवाय एकत्र येऊच शकत नाहीत कुठल्याच गोष्टी. या दोन भावांचा बद्दलच नाही तर कुठल्याच गोष्टी कटुता विसरल्याशिवाय एकत्र येता येत नाही. पण मग प्रवक्ते दोन्ही बाजूचे ज्यांच्याशी मी गेले 10-12 दिवस बोलतोय,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पण महत्वाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि उभाठा सेनेच्या पण महत्वाच्या पदाधिकाऱ्यांशी मी गेले 10-12 दिवस बोलतोय आणि मुद्दामून मी ही बातमी किंवा हा व्हिडिओ इतक्या लवकर करणार नव्हतो, पण परवा सकाळी आदरणीय राजसाहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यामुळे मी हा व्हिडिओ परवा करणार होतो, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक अत्यंत दुर्दैवी घटना अहमदाबादमध्ये घडली. तिकडे विमान कोसळलं आणि इकडे राज ठाकरे आणि फडणवीस यांची बातमी क्रॅश झाली आणि म्हणून मी तो व्हिडिओ परवा केला नाही, कारण परवाचा माहोल अत्यंत गंभीर, अत्यंत दुःखदायक होता. जुन्या गोष्टी विसरून गेल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत हे जे आपण म्हणत होतो. पण दोन भावांनी एकत्र यायचं नाहीये, केवळ दोन पक्षप्रमुखांनी एकत्र यायचं. नाती जपली गेली का असं मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अत्यंत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी फोनवर बोलताना विचारलं. जेव्हा आदरणीय उद्धव साहेब आजारी पडले होते तेव्हा आपला स्वतःचा दौरा अर्धवट सोडून उलट पावली तातडीने राजसाहेब मुंबईत आले होते. उद्धवजींच्या वरती जिथे औषधोपचार चालू होते त्या रुग्णालयात गेले होते. तिकडनं घरी आणताना त्यांच्या गाडीचं सारथ्य स्वतः राज ठाकरे यांनी केलं. त्यांनी त्यांचं नातं जपलं होतं. आदित्य ठाकरे कुटुंबियातली एक व्यक्ती, पहिली व्यक्ती, एक तरुण आपला पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय हे बघितल्यावरती राजसाहेबांनी त्यांच्या विरुद्ध उमेदवार दिला नव्हता. तेव्हा त्यांनी नातं जपलं होतं, पक्षाचं हित बाजूला काढलं होतं, पक्षाचं हित बाजूला सारलं होतं, असं या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं. आदित्य समोर उमेदवार उभा नाही करायचा हा निर्णय राजसाहेबांनी घेतला, पक्षाचं हित बाजूला सारून घेतला. राजसाहेब हे नेहमी नातं जपत आलेले आहेत, पक्षहित बाजूला सारून नातं जपत आलेले आहेत. पण उलट आमच्या पदरात काय पडलं असा प्रश्न या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला केला. तो म्हणाला, निकते साहेब तुम्हीच सांगा, अमितजी आजारी होते, अमित ठाकरे राजसाहेबांचे चिरंजीव, तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक फोडण्याच्या कारस्थानामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा पक्ष चाली रचत होता आणि त्यांनी आमचे नगरसेवक फोडले देखील. तेव्हा त्यांनी हा विचार केला नाही की आज राजसाहेब, अमितजी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्या परिस्थितीतनं, कुठल्या मानसिक स्थितीतनं जाते. जेव्हा अमित साहेबांना दादर माहीममधनं उभं करायची वेळ आली मागच्या विधानसभेला, तेव्हा त्यांच्या समोर उभाठाने त्यांचा स्वतःचा उमेदवार दिला आणि तो उमेदवार उभाठाने दिला होता. निकते साहेब हे लक्षात घ्या तुम्ही, तो शिवसेनेचा, एकनाथ शिंदे गटाचा नव्हता. त्यांनी वेगळा दिलाच होता, पण त्यांनी दिल्यानंतर उभाटा सेनेला पण देण्याची गरज का भासली? तेव्हा नातं जपलं गेलंय का? त्यांचा पक्ष संपलेला आहे अशा पक्षाच्या संदर्भात मी बोलत नाही, असं आदित्य ठाकरे सारखा काल राजकारणात आलेला मुलगा त्याच्या काकाबद्दल, त्याच्या एका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाबद्दल बोलतो. तेव्हा तो हा विचार करत नाही की याच काकांनी आणि याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि त्या पक्षांनी आपल्यासमोर वरळीमध्ये उमेदवार दिला नव्हता, म्हणून आपला विजय एवढा सुकर होऊ शकला. तेव्हा मग आता तुम्हीच सांगा, जुन्या गोष्टी विसरायच्या म्हणजे काय काय विसरायचं? अशा अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आणि त्याच जोडीला मी उभाटा सेनेच्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या 2 महत्वाच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो. ज्यातला एक पदाधिकारी सध्या कुंपणावर आहे, हो कुंपणावर आहे, त्याच्याशी देखील बोललो. त्यामुळे त्याचं बोलणं मी काही जास्त मनावर घेतलं नाही, कारण तो कुंपणावर आहे. तो आज माझ्याशी बोलला म्हणजे परवा 4-5 दिवसापूर्वी माझ्याशी बोलला म्हणजे तो आज मी व्हिडिओ करेपर्यंत असेलच उभाटामध्ये, अशी काही मला खात्री नाही. तो कदाचित इकडे तिकडे जाऊ शकतो. पण दुसऱ्या एका पदाधिकाऱ्याशी बोललो, अत्यंत निष्ठावान पदाधिकाऱ्याशी बोललो. त्यांनी पण मला हेच सांगितलं की निकते साहेब, गोष्टी घडून गेलेल्या आहेत, पण आता
भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना जर प्रामुख्याने मुंबई महापालिकेपासून दूर ठेवायचं असेल तर राजसाहेबांना आणि आम्हाला एकत्र येण्याशिवाय, आम्हाला म्हणजे उद्धव साहेबांच्या शिवसेनेला एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ज्याला म्हणता येईल की खुणगाट आम्ही मनाशी बांधलेली आहे. आणि म्हणून हे जे सर्व प्रयत्न सुरू आहेत ते याच्यासाठी सुरू आहेत. आणि हे सगळ्या चर्चा सुरू असताना ज्या मराठी माध्यमांना राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र यावे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उभाटा गट एकत्र यावा, याच्यापेक्षा जास्त, त्यांच्या एकीकरणापेक्षा जास्त भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांना मुंबई महापालिकेपासून किमान आणि उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांपासून दूर ठेवावं, भाजपचा जास्तीत जास्त ठिकाणी पराभव व्हावा असं वाटतं. त्या मराठी माध्यमांनी या बातम्या जोरात चालवलेल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुख्य प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी यालाच अनुसरून आज जे रक्तदान शिबिर मुंबईमध्ये घेतलं गेलंय राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, तेव्हा माध्यमांशी बोलताना जी प्रतिक्रिया दिलेली आहे ना ती तुम्ही ऐका, मग आपण पुढे बोलूया. पहिली तर गोष्ट अजयजी, मी आपल्याला अतिशय स्पष्ट करतो की त्यांच्याबरोबर आमच्या युतीच्या चर्चा झाल्यात असा खोटा समज आपण पसरू नये ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आशावादी आहे तसं त्यांनी नाही, ते असतील, पण बोलताना जेव्हा प्रश्न तुम्ही विचारता तेव्हा तुम्ही म्हणता की ज्यांच्याबरोबर युतीच्या चर्चा चालू आहेत, म्हणजे हे पहिलं खोटं वाक्य आपण बोलणं बंद करावं अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. एकत्रीकरणाचा विचार काय यामुळे संभ्रम निर्माण होतो तो करण्यात आपण हातभार लावणंही विनंती आहे. एकत्रीकरणाचा विचार राज ठाकरेंनी दिला आणि त्याचं आम्ही समर्थन केलं आणि आता तेच फडणवीसांची. मला असं वाटतं आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव दिला गेला नव्हता. राजसाहेब असं म्हणाले होते की महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजे. आपल्या सोयीनुसार अर्थ जर कोण काढत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. आमच्याकडनं कुठल्या युतीचा प्रस्ताव 2025 तरी दिला गेला नाही. जो दिला होता तो 2014ला दिलेला, 2017ला दिलेला. त्यावेळेला त्यांनी आम्हाला फसवलं, आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे आम्ही आता दुधाने जीभ बाजल्यामुळे ताकही फुंकून पितो. त्यामुळे आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव दिला गेलेला नाही. भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलं की राज ठाकरेंनी सुरुवातीला मुलाखतीमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिलेला होता. नाही, मला असं वाटतं हे बघा एक लक्षात ठेवा, आम्ही प्रस्ताव दिलेला नाही. हा जो माध्यमांना हाताशी धरून जो समज पसरवण्याचा प्रयत्न उबाटाकडनं चालला आहे हा खोटा आहे. आम्ही कुठेही राजसाहेबांच्या इंटरव्ह्यूमध्ये कुठेही ते असं म्हणाले नाही की राजकीयदृष्ट्या आपण एकत्र यायला पाहिजे. ते म्हणाले महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी. महाराष्ट्राचा प्रश्न म्हणजे फक्त शिवसेना उबाटा नाही, महाराष्ट्र म्हणजे संजय राऊत नाही, महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरे नाहीत, महाराष्ट्र म्हणजे आदित्य ठाकरे नाहीत, महाराष्ट्र म्हणजे इथे राहणारी तमाम मराठी जनता. मला असं वाटतं त्यांनी परिभाषा बदलण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना असं वाटतं महाराष्ट्र म्हणजे उबाटा, तसं नाहीये. संदीप देशपांडेंची भूमिका निगेटिव्ह आहे का असं एक. संदीप देशपांडेंची कधी वैयक्तिक भूमिका नसते. मी जेव्हा बोलतोय तर पक्षाचा प्रवक्ता म्हणून बोलतोय आणि जी पक्षाने मला सांगितलं तीच भूमिका मी मांडतोय. एका सर्वेचा आधार घेतल्याचं म्हणाले की जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर 54% मतदान महापालिकेमध्ये दोन्ही पक्षाला मिळू शकतं. तर खरं तर त्यामुळे कुठेतरी दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजे असं म्हटलं. मुळात असं आहे की लोकांना काय पाहिजे काय नाही हे एकट्या भास्कर जाधवांना कळतं किंवा एकट्या उद्धव ठाकरेंना कळतं किंवा एकट्या संजय राऊतांना कळतं असं नाही. लोकांना काय वाटतं हे सन्मान्य राजसाहेबांना सुद्धा समजतं आणि त्या संदर्भातला योग्य तो निर्णय ते योग्य त्या वेळी घेतील. हे बघा, राजसाहेबांना तुम्ही परस्यू करू शकता, त्यांना प्रेशराईज नाही करू शकत. फडणवीस शिंदे भाजप हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांची संपर्क म्हणजे महाराष्ट्राशी परतावणा असं मत जे ते संजय राऊत यांनी. पुन्हा एकदा मी सांगतो, संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही. संजय राऊतांचे दुश्मन म्हणजे महाराष्ट्राचे दुश्मन किंवा शिवसेना उभाटाचे दुश्मन म्हणजे महाराष्ट्राचे दुश्मन असं व्याख्या होऊ शकत नाही, अशी परिभाषा होऊ शकत नाही.
ऐकलीत ना? अत्यंत झणझणीत, तिखट आणि प्रामुख्याने मराठी माध्यमांमध्ये जे देव पाण्यात बुडवून बसलेले आहेत त्यांना थेट रस्त्यावर आणणारी, त्यांच्या पत्रकारितेची ज्याला म्हणता येईल ना वेशीवर टांगणारी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांना दिली. अर्थात लक्षात घ्या, संदीप देशपांडेंनी आज ही प्रतिक्रिया दिली म्हणजे उद्या आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राजसाहेब एकत्र येणार नाहीत, मनसे आणि शिवसेना उभाटा गट एकत्र येणार नाहीत असा याचा अर्थ आत्ता लगेच काढण्याची काही गरज नाही. पण आज, आणि त्यांनी प्रामुख्याने काय म्हटलंय तुम्ही लक्षात घ्या की मी पक्षाची भूमिका मांडतोय, प्रवक्ता म्हणून बोलतोय. आणि लक्षात घ्या तुम्ही, पक्षाची भूमिका मांडतोय, प्रवक्ता म्हणून बोलतोय याचा अर्थ काय होतो? पक्षाच्या प्रमुख व्यक्तीशी, पक्षाच्या प्रमुख माणसाशी बोलल्याशिवाय संदीप देशपांडे हे अशी प्रतिक्रिया देत नाहीत. हे इथे तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मग ते म्हणतात, मागच्या वेळेला पण ते जेव्हा म्हणत होते की आम्हाला दिलेली वागणूक आम्ही कशी विसरायची. बाळा नांदगावकर यांच्यासारखा एक ज्येष्ठ नेता जेव्हा मातोश्रीवरती जाऊन बसतो भेट घेण्यासाठी, युतीची बोलणी करण्यासाठी, तेव्हा त्याला 3-3 तास ताटकळत ठेवलं जायचं. ते कसं विसरायचं? आणि म्हणून मी म्हणतोय की परवा राजसाहेब आणि फडणवीस साहेब एकत्र भेटले म्हणजे लगेच भाजप आणि मनसेची पण युती झाली का? तर असं काही लगेच होईल असं मला वाटत नाही. पण मनसेसमोर पर्याय आहेत मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या. ते पर्याय इंटरेस्टिंग आहेत. इंटरेस्टिंग म्हणजे याच्यासाठी जे तुम्हाला मला माहिती देखील आहेत, मी पुन्हा एकदा त्याचा मुद्दामून उल्लेख करतो. मनसे भाजप बरोबर युती करू शकते, मनसे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करू शकते. मनसे हा एक वेगळा पक्ष म्हणून महायुतीमध्ये सामील होऊ शकते. आणि अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ही एकला चलो रे ही भूमिका घेऊ शकते, जी अत्यंत महत्वाची आणि जी बाळासाहेबांची भूमिका शिवसेनेच्या स्थापनेपासूनची होती. ती भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज या घडीला अत्यंत क्रुशल, मुंबई महापालिकेची निवडणूक असताना, म्हणजे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका क्रुशल आहेत, पण मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत क्रुशल आहे. तेव्हा राजसाहेब देखील मनसेच्या दृष्टीने ती भूमिका घेऊ शकतात एकला चलोरेची. आणि मग निवडणुका झाल्यानंतर जे काही निर्णय येतील तेव्हा ते त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट करून युतीत यायचं की नाही, कोणाबरोबर सत्ता स्थापन करायची की नाही ती घेऊ शकतात. अर्थात ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मी म्हणतोय की परवा राजसाहेब आणि फडणवीस साहेब भेटले म्हणून लगेचच मनसे आणखीन उभाटा गट एकत्र येण्यावरती पाणी फिरलेलं आहे असं मानायची देखील गरज नाही. किंवा ते दोघं भेटले, फडणवीस आणखीन राज ठाकरे, म्हणून भाजप आणखीन मनसे एकत्र येत आहे असंही मानायची काही गरज नाही. पण आज संदीप देशपांडे यांनी दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रियेवरती, अत्यंत तिखट प्रतिक्रियेनंतर येणारा काळ लवकरच आपल्याला समजून देईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की कोणाबरोबर जाणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष म्हणून उभाटा शिवसेनेबरोबर जाईल की नाही. राज ठाकरे, आदरणीय राज ठाकरे आणि उद्धवजी, आदरणीय उद्धवजी हे दोघं भाऊ म्हणून एकत्र येतील की नाही. आजचा हा व्हिडिओ राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याबद्दल, दोन भावांच्या एकत्र येण्याबद्दल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाटा शिवसेना गट एकत्र येण्याबद्दल पहिला व्हिडिओ होता. असे अनेक व्हिडिओ आता येतील. मी भरपूर लोकांशी बोलतोय. आजचा व्हिडिओ देखील मी जवळपास 10-12 दिवसांनी केला. मी गेले 8-9 दिवस बाहेर होतो. खूप लोकांना भेटलोय, खूप लोकांशी चर्चा केलेली आहे. अर्थात केवळ या एकाच विषयावरती केली अशातला काही भाग नाहीये, वेगवेगळ्या विषयांवरती केलेली आहे. त्या संदर्भात देखील व्हिडिओ येतील. अर्थात प्रामुख्याने त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था हेच विषय होते, ते नाकारून चालणार नाही. त्यामुळे याच्या पुढे देखील ते व्हिडिओ येतील. पण अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, ठाकरे कुटुंब हा माझ्या मनाचा एक हळवा कप्पा आहे. आणि त्यामुळे या संदर्भातले व्हिडिओ 100% तुम्हाला मी सांगतो याच्यानंतर देखील वेगवेगळे
विषय चर्चेला घेऊन, वेगवेगळे कंगोरे चर्चेला घेऊन येत राहतील. तोपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.